तुम्हाला माहीत आहे, काल सायंकाळी जॉबवरून येताच माझ्या नवऱ्याला चटपटं खाण्याची इच्छा झाली. त्यांनी माझ्याकडे डिमांड केली, की चहाबरोबर काहीतरी चटपटी अशी रेसिपी बनव. मला प्रश्न पडला, की आता मी यांच्यासाठी चटपटं काय बनवणार आहे? मग मला आठवलं माझ्याकडे सकाळच्या 3 चपात्या उरल्या होत्या. आता मी याची काय केली माहीत आहे? क्रंची अशी भाकरवडी केली. ती रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. कारण माझ्या नवऱ्याला कळलंच नाही, की मी चपात्याची भाकरवडी बनवली म्हणून. बघा, मग मी काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे बेसन घेतलं, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक छान खिसून टाकलं. त्यासोबतच मी जिरं, हळद, तिखट, धनापूड, चवीनुसार मीठ, हे बघा मसाले आपण आपल्या आवडीप्रमाणे टेस्टप्रमाणे टाकायचे आहे. नंतर त्यामध्ये मी आमचूर पावडर आणि थोडं सायट्रिक ॲसिड आणि गोडवा येण्यासाठी साखर टाकली. सोप आणि अख्खा धना टाकून मिक्सरमधून मस्त त्याला बारीक करून घेतलं बघा. आणि मी आता आपल्याला सारण तयार करायचं आहे ना, म्हणून त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं. परत मी मिक्सरमधून त्याला फिरवून घेतलं छान असं. नंतर मी चपाती घेतली. चपातीवर मी सारण असं डायरेक्टली अप्लाय केलं आहे बघा. आणि त्यावर मी मस्तपैकी चिंच, खजूरची आंबटगोड चटणी टाकली. ताजं कोथिंबीर टाकलं. सोबतच मी मस्त त्यावर खूप सारी अशी तीळ टाकली बघा. तीळ माझी खूप फेवरेट आहे. नंतर मी त्याला असं घट्ट असं रोल तयार करून घेतला आहे. आपण याला वाफवणार आहे, म्हणून मी डायरेक्ट त्याला वाफवण्याच्या पॅनमध्ये ठेवलं. नंतर मी परत चपातीला आंबटगोड चटणी लावली. त्यावर मी अशाच प्रकारे मी आपलं सारण अप्लाय करून घेतलं. त्यावर कोथिंबीर आणि तीळ टाकून घट्टसर असा रोल तयार करून घेतला. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागते, एकदम क्रंची. अवघ्या 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आता मी त्याला मस्तपैकी वाफवून घेणार आहे बघा. मस्त त्याला आता मी वाफवून घेणार आहे बघा. बघा, छान अशा आपली भाकरवडीचा रोल वाफवून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर त्याला मस्तपैकी मी माझ्या आवडीच्या पीसेसमध्ये कट करून घेतलं बघा. मी तुम्हाला दाखवते एक पीस कसं. हे बघा, मस्त वाटतं ना, एकदम भाकरवडीसारखा बघा. नंतर मी पूर्ण चपात्याला असंच कट करून घेतले. नंतर मी याला मस्त तळून घेणार आहे, क्रंचीसीर तळून घेणार आहे बघा. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कळणारच नाही की तुम्ही चपातीच्या भाकरवड्या खाताय म्हणून. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू अशा चटपट रेसिपींसोबत. बाय बाय.